या दोघांना कायमचं दुःखी करण्यासाठी मी अनामिकाचं लग्न सारंगशी लावायचा कट केला, पण नाही, एक पाऊल लांब होते मी माझ्या प्रतिशोधापासून, एक पाऊल. पण या सावलीने येऊन माझा सगळा खेळ उधळला. भैरवी, मला ना आता तुझी कीव येते, बाकी काही नाही. तू एक चांगली आई नाही होऊ शकलीस कधीच, एक चांगली गुरु नाही होऊ शकलीस, चांगली प्रामाणिक मैत्रीण तर तू कधीच नव्हतीस. तेव्हा हा आव तर तू आणूच नकोस. तू स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना बाहेर बाजारात विकायला मांडलास. माझ्या मुलीचा असा वापर केलास तू, म्हणजे तिचं आयुष्य तर संपलंच, शेवटच्या क्षणी तिच्या आत्म्याला शांती पण लाभू दिली नाही. शिव शिव शिव, किती कारस्थानी बाई आहे ही. पण गुरुजी, तुम्ही तर हे सगळं चांगल्या कार्यासाठी करत होतात ना? मग तुम्ही माझ्यावर संशय घेऊ नका. मी चांगल्या कार्यासाठी हा विधी करत होतो, पण त्यामध्ये या बाईचे इतके वाईट हेतू असतील मला काहीच कल्पना नव्हती. मग विधी करायचंय? तुमची इच्छा असेल तर करूया. तुम्हाला संतती सुख हवं असेल तर हा विधी करूया. एक मिनिट गुरुजी, अनामिकाने मला एक व्हिडिओ पाठवलाय, तो आधी मी तुम्हा सगळ्यांना दाखवते. या घरात मला सावलीचं नाही, तुझं अस्तित्व हवंय. या मेंदळींनी सगळ्यांनी मिळून माझा अपमान केला होता ना, म्हणूनच त्या काशीच्या एवढ्या मोठ्या विद्वान गुरुजींना मॅनेज केलं मी. ते संतती विरहावरचा उपाय वगैरे जो काय आहे ना, तो सगळं झूट आहे, झूट. मला जेव्हा कळलं ना की या सावलीच्या कुंडलीत हा संतती विरहाचा योग आहे, तेव्हाच सगळी चक्र फिरू लागली माझ्या डोक्यात. मी म्हटलं, बास, हीच ती वेळ आणि हीच ती संधी. आता वेळ आली आहे या घरावर असा घाव घालायची की एक घाव दोन तुकडे. खोटा